महाराष्ट्र धर्म रक्षिके कारल्याची एक विळा आहे दारुगड आहे दारुगड. आता आपल्या एवढे जण येतात आता दर्शनासाठी पण सेवेसाठी पण आले पाहिजे. आपण असं कधी पण येतो पण आईच्या सेवेसाठी पण आलं पाहिजे असं वाटते ना आपल्याला पण असं वाटतं. आता वाटून काय हो जे ना. आहे ते सत्य स्वीकारलेला आणि मी सत्य स्वीकारणारा माणूस आहे. जे आहे त्याच्यानेच चालणार. हो ना. लागलं नाही गेलं पाहिजे. अशा नालायक लोकांना एक सुवर्ण संधी देतो शेवटची. इथून पुढे जर एकही व्यक्ती या गडाच्या परिसरामध्ये धूम्रपान करताना किंवा दारू पिताने किंवा अंमली पदार्थाचं सेवन करताना जर आढळला, आम्ही काय जास्त लांब नाही राहत. एकही आमच्याकडे अशी काही खबर आली किंवा एकही व्यक्ती असा आढळला तर त्याला आम्ही एकदम चांगल्या प्रकारे महाप्रसाद देऊ. आणि पब्लिक कमी आली. फक्त कमेंटच करणारे लोक येणारे खूप कमी आहेत. आमचा मस्त कार्य झाला आणि जे आम्हाला गोष्टी सांभाळत नाही म्हणजे दारूची बॉटल असेल अनेक प्रकार सापडले पण त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला गोष्ट सापडली ना म्हणजे आपलेच आईचे फोटो. आपण दर्शनासाठी येतो ना असे फोटो सापडतात. काय वाटते दादा असं? तर मला एकच बोलायचं आहे की तो कोणत्याही समाजाचा व्यक्ती असेल तर तिथं चुकतोय. ही जागा आपली एकविरायची पवित्र जागा आहे. ती पवित्र आपण जपलं पाहिजे. हा संदेश आहे. ही जागा दारूमुक्त झाली पाहिजे, नशामुक्त झाली पाहिजे. हाच माझा संदेश आहे आणि याच्यासाठीच आम्ही इथं स्वच्छता मोहीम करून आज आता घरी परततोय आम्ही. गुड मॉर्निंग गाईज. बघा आता किती वाजले माहिती आहे का? आता वाजले 5 ना. आता पुन्हा एकदा आम्ही 5:11 पुन्हा एकदा आम्ही निघलो आईच्या भेटीला. आज काहीतरी युनिक असणार आहे ब्लॉग. लास्ट परत कंटिन्यू राहा कारण आज आईच्या सेवेसाठी चाललो. कारण की तिथे स्वच्छता अभियान आहे त्याच्यासाठी चाललो आम्ही आणि आज ब्लॉग पूर्ण राहणार आहे. तुम्ही कंटिन्यू राहा आणि खूप मजा येणार आहे ना. आता आम्ही चाललोय बघा. आता इथून दोघेच आहे ना तिथून एक जण असणार आहे. चला आता पुढे कंटिन्यू राहा. खूप मजा येणार आहे. आज पण ट्रेननीच चाललेलो आहे कारण की आमच्याकडे गाडी एक शॉर्ट आहे म्हणून. आज पण ट्रेननीच जाणार कारण गाडी नाही आमच्याकडे एक शॉर्ट आहे. ते चला जाऊ आता. बाईने टाइमपास केले राहू दे. चला काय नाही विषय. चला पुढे रस्ता दाखवा. घेऊन रस्ता दाखव. पूर्ण वाही स्ट्रगल असेल ना याचीच असेल. जिद्द याचीच होती. सकाळी जायचा कमचे 40 कॉल केले त्यांनी. 40 कॉल केले ना म्हणा. रास कॉल केले भावा. तुझ्यासाठी सलाम. भावानीच केला. पण आजचा ब्लॉग युनिक होणार आहे. बघा व्ह्यू बघा एक नंबर झाले ना. वाजले तिथे माहिती आहे 6:30 वाजले ना. आता आम्ही कर्जतला जस्ट पोहोचलो. तिथे कल्याणला शूट घेतला नाही कारण की ट्रेन मध्ये गर्दी होती त्याची बाई शूट घेतला नाही. चोर असतात रिक्स नको. चोरांची बाई रिक्स नको काय नाही. आता चला तुम्हाला लोणावल्यात जाऊन भेटू. आता ट्रेन पण चालू झाली. हवा भरली. 8-9 झाले. आता कुठे पोहोचलो आम्ही? लोणावल्याला जस्ट पोहोचलो. आता बघू आता आईच्या मंदिरात जाऊ. ओढ आहे आईच्या भेटीची ना. आज काय तरी म्हणजे असा सरप्राईज ब्लॉग असणार आहे कारण की आपण आईच्या सेवेसाठी चाललो. काय कामासाठी आपण असं कधी पण येतो. कधीतरी या आईच्या सेवेसाठी खूप मजा येते. म्हणजे असं वाटतं असं काहीतरी केल्यासारखं. काय ना आम्ही तिघे चालल्यावर अजून ते हा मग पहिले आपण असा येतो कधी पण आईचे स्वच्छता अभियानला पहिल्यांदा आपण चाललो ना. मग तो कॅन्सल करणारा पण बाईने जोरावा घेतला. 40 फोन ऑनली 40 फोन. आता थोड्याच वेळाने आईचे पायथ्याच्या पोहोचू. ते ओढ असते ती मोठी नाही का बाबा. किती वेळेला आला ना तरी असं मन भरत नाही. ते काय नाही विषय. चला आता तिथे जाऊन भेटू. ए बाबा खूप छान वाटलं. आता बघू आता मंदिरात जाऊन. आज गर्दी तर वाटत नाही. किती वाजले माहितीये का? 8:30 वाजले. गर्दी वाटत नाही. वाढेल नाही का बाबा? वाढेल आज गर्दी असेल कारण की संडे आहे ना त्याच्यामुळे गर्दी वाढेलच. चला बघू आतमध्ये. बघा क्राऊड बघा. आई जगदंबा सकाळच्या विड्याकडे जाऊ दे बाई. लवकर केस वाढू दे. पावसाची वाट लागतो. आता जर माऊलीन द्यायला नशिबात असेल आताच तर दिन माऊली द्यायला वरती काहीतरी गिफ्ट देईल माऊली. माऊलीला मागायची गरज नाही. असा नवस बोला जोडीने आल्यावर. हा नवस बोलू ना. असं नवस बोलू लवकरच नवस बोलू नाही का? पण मागायची गरज नाही माऊलीकडे. माऊलीने भरपूर दिलं आपल्याला. मागायची गरज नाही भावा. मागायची गरज नाही. आपल्याला जाऊन भेटू तुम्हाला. तिथला शूट दाखवू तुम्हाला किती क्राऊड आहे किती नाही. कंटिन्यू राहा. पण आता दम लागले त्याच्यामुळे वरती जाऊन भेटू तुम्हाला. अरे बाबा
भावांशी जोरात तुंतुन वाल्या दादा तुंतुन वाजव जोरात वाजीव जोरात अंबालिया दारात वाजीव जोरात अंबालिया दारात हलगी वाल्या दादा हलगी वाजीव जोरात हलगी वाल्या दादा हलगी वाजीव जोरात वाजीव जोरात अंबालिया दारात गोंधळाला ताशावाजवा संभळाला आली गोंधळाला ताशावाजवा संभळाला आली गोंधळाला ताशावाजवा संभळाला हे चंडमुंड भंडार सुरखंडनी जगदंबे उद्दंड महिषासुरमर्दिनी दुर्गे शुंभ निशुंभ निदानिनी कालिके महाराष्ट्र धर्म रक्षिके कारल्याची एक विराई दारुगडाई दारुगड दारुगडाई दारुगड फक्त आला दारुगडाई दारुगड कारल्याची एक विराई दारुगडाई दारुगड विरारची जीवदानी दारुगडाई दारुगड गावदेवी आई दारुगड सप्तशृंगी आई दारुगड दारुगड आई दारुगड छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय ज्या संख्येने आपल्याला जमायचं होतं ठीक आहे त्याची एक शिलाय झाली आणि महाराजांची एक शिकवण आहे की मुठभर असली तरी पुरून उरतानी शक्ती आहे आपली. तसेच आपल्याकडे इथे सर्व धारकरीत आहेत. आई एकविरा आपल्याला शक्ती देईल हे कार्य करण्यासाठी. पण आज इथे एकविरा तीर्थक्षेत्री जे काही दारू चाललेली आहे पिण्यासाठी जो टुरिस्ट पॉइंट बनवलेला आहे ते इथल्या ट्रस्टनी बंद करावं. आणि दुसरी गोष्ट जे काय ड्रेस कोड आहे तो लागू करावा जेणेकरून कोणी हाफ चड्डी असेल किंवा मुलींचे जे शॉर्ट्स असतात अशा कपड्यांवर कोणत्याही तीर्थक्षेत्री असला प्रकार दिसत नाही. पण इथे येणारा वर्ग हा लोणावल्याला फिरायला येतो कपल म्हणून आणि त्याच्यानंतर देवीच्या दर्शनाला बोलून नको ते कपडे घालून येतात. या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण आलं पाहिजे. आपली देवीचा परिसर हा शुद्ध आणि पवित्र असला पाहिजे. इथे मी आधी बोललेलो आहे की खा प्या मजा करा पण चार भिंतीमध्ये तुम्हाला जे करायचं असेल ते करा. तुमची मागणी आहे इथले बेअर शॉप दारूचे जी दुकानं आहेत ती बंद झाली पाहिजेत. ती आपण उद्याना पण बंद करू शकतो. कायद्यानुसार कोणालाही तीर्थक्षेत्राच्या परिसरामध्ये अशा गोष्टी ठेवू शकत नाही. पण तुम्ही मला शब्द द्या का आम्ही इथे येऊन बाहेरशी आणणार नाही आणि पियाला इथे. हा मला शब्द द्या. नाही तर मग हा लढा जसा माझा आहे तसा तुम्हालाही तो लढा उभा करायला लागेल. पण आपली आई आहे आपला तीर्थक्षेत्र आहे आपण त्याचा पावित्र्याचा जतन केला पाहिजे. जे काही परिसरामध्ये जे नवस बोलून आईला कोंबडाचा मान देतात बकड्याचा मान देतात त्याच्यासाठी ट्रस्टने सुद्धा एक निश्चित अशी जागा खाली तयार करावी. आणि विरारच्या जर गडाची जर आपण माहिती घेतली ट्रस्टनी याआधी वरती आईच्या इथे बली देण्याची प्रथा होती मंदिराच्या बाजूला. पण ट्रस्टनी निर्णय घेतला की खाली एक निश्चित अशी जागा तयार केली त्यांनी. ट्रस्टनी खूप साऱ्या गोष्टींमध्ये बदल घडून आणावा आणि जे योग्य आहे ते योग्यच आहे. आणि त्याला संपूर्ण महाराष्ट्रातील जे भाविक येतात इथे दर्शनाला ते संपूर्ण सपोर्ट तुम्हाला करतील. आणि तुम्ही लवकरात लवकर या सगळ्या गोष्टींवर प्रतिबंध आणा. जय श्रीराम. चला आता फोटो बिटो काढले आता झालं आपल्या इथं. पाऊस पण खूप जोरात झाला. चला आता जाऊ दर्शनाला आपण डायरेक्ट दर्शनाला. आता आपली पब्लिक कमी आली फक्त कमेंटच करणार आहेत लोक येणारे खूप कमी आहेत. कमी छत्रपती महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय.
भवानी माते तुझा सोन्याचा जुगार जगदर्शनाला रांग शिवनेरीचा उभा जगदर्शनाला राजा शिवनेरीचा उभा तू जगदर्शनाला राजा शिवनेरीचा उभा जगदर्शनाला राजा शिवनेरीचा उभा तालवाल्या कादा तालवाची वजो मान 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 तालवाची वजो मान वाजवी जो मान आई खेळते दारात वाजवी जो मान आई खेळते वाजवी जो मान आई खेळते आल्याची एक विराई गोंधळाला यावं एक विराई हसून आली आल्याची एक विराई हसून आली आल्याची एक विराई हसून आली सारे देव इथं जमलं सारे देव विराई गोंधळाला यावं करल्याची एक विराई गोंधळाला यावं करल्याची एक विराई जागराला यावं. दर्शन पण खूप सुंदर झालं आणि आता बघा काम सुरू सुरू दाखव भाऊ आता झालेलं आता दोघांच्या जोड्या बनवल्या साहिल पब्लिक आपली कमी आली पण आईच्या सेवेसाठी अशी आली पाहिजे पब्लिक कारण की कसं आहे माहिती आहे का आपण असे तर येतोच पण हे आईच्या सेवेसाठी ना या इच्छुक व्हा कारण की तुमचा सहभाग असा चांगला लागला पाहिजे काय बोलतो काय नाही आता महाराजांची एक शिकवण आहे तिचा मुठभर माणसांनी आणि मुठभर पांडवांनी जो काम केलेलं आहे तिथं चांगल्या कामासाठी कमी लोक येतात ही आता नाही खूप वर्ष आधीपासून मला ही गोष्टी माहिती आहे आज प्रत्येकाला वाटत असेल की तलवारी धरणाऱ्यांनी आज झाडू धरले तर त्यांना अजून पण एक गोष्ट सांगतो की महाराजांनी मावल्यांना लढण्यासाठी आणि गडकोट ज्यावेळेस ते युद्धामध्ये काय हानी होईल त्याच्या सुद्धा कामासाठी वापरत असत आणि शेतीसाठी तीच माणसं असायची शेतीसाठी युद्धासाठी आणि बांधकाम करण्यासाठी हे आपले मावलेच असायचे आज तलवार हातात आहे आणि झाडू पण हातात आहे दोन्ही विचार आहेत आपल्या सोबत दोन्ही विचार आज दादाच्या एक शब्दावरती भरपूर युवक आलेले आहेत इथे साफसफाई पण करायला युवक आले पण आपले आगरी एवढे बांधव येतात पण असं म्हणजे भेटीला येतात पण सेवेसाठी पण या कारण की बघा एवढे जण आहेत पण सेवेसाठी मोजकेच जण आहेत आपले आणि आता आपण दोघांच्या जोड्या बनवल्याच आहे दादानी चला आता जाऊ आपण दादाचे एक शब्द आलो दादा धन्यवाद असं बरोबर नाही वाटत ना असं आपल्या एवढे जण येतात आता दर्शनासाठी पण सेवेसाठी पण आले पाहिजे आपण असं कधी पण येतो पण आईच्या सेवेसाठी पण आलं पाहिजे असं वाटते ना आपल्याला पण असं वाटतं आता वाटून काय हो जे ना. आहे ते सत्य स्वीकारलेला आणि मी सत्य स्वीकारणारा माणूस आहे जे आहे त्याच्यानेच चालणार हो ना आणि एक काल होता भगवा एकट्या दोघांनी घेऊन आम्ही एवढा मोठा कार्य धर्माचा उभा केलेला आहे तर त्याच्यामुळे माझ्यासाठी ही गोष्ट की डिमोटिवेट होणं किंवा नकारात्मक जाणं हे आपल्याला त्या गोष्टी जमत नाहीत दादांच्या कार्याला सलाम बघा दादाच्या एक शब्दावर आलो आणि दादाच्या व्हिडिओवरती जमा झाली आपली पब्लिक आणि दादानी पुढाकार घेतला कारण की असं सहजासहज कोणी घेत नाही दादा प्रत्येक कार्यात आपले पुढाकार घेतो बघा दादानी एवढी मोठी योजना राबवली आपली स्वच्छता मोहीम आणि पब्लिक आली खूप छान वाटलं दादा चला आता आपलं कार्य चालू करू त्याला आपण काम करू चला लागलं नाही गेलं पाहिजे अशा नालायक लोकांना एक सुवर्ण संधी देतो शेवटची इथून पुढे जर एकही व्यक्ती या गडाच्या परिसरामध्ये धूम्रपान करताना किंवा दारू पिताने किंवा अंमली पदार्थाचं सेवन करताना जर आढळला आम्ही काय जास्त लांब नाही राहत एकही आमच्याकडे अशी काही खबर आली किंवा एकही व्यक्ती असा आढळला तर त्याला आम्ही एकदम चांगल्या प्रकारे महाप्रसाद देऊ आणि ज्या आपल्या काही आया बहिणीच्या इथं येतात त्या सर्व ताईंना त्या सर्व बहिणींना माझं एक सांगणं आहे की इथे येताना आपलं हे जे गडाचं जे पावित्र्य आहे आपल्या मंदिराचं जे पावित्र्य ते राखा आपल्याला आपल्या संस्कृतीला जी आपली वेशभूषा जी शोभल तसेच कपडे अंगावरती वेअर करा तशीच ड्रेस कोड वापरा इथं येताना मी म्हणजे पाहतोय आता थोड्या त्या गोष्टी जरा कमी झाल्यात पण अजूनही त्या थोड्याफार गोष्टी आहेत की काही येतात पिकनिकसाठी येतात एकदम वल्गरिटी टाईपचे त्यांनी कपडे वेअर केलेले असतात तर कृपया करून त्या बहिणींना माझं तळतळीची विनंती आहे माझी दोन्ही गोष्टींसाठी तुम्हाला मोबाईल दारू प्या पण 4 भिंतीत परिसरात नको कपडे घाला पण मंदिरा ठिकाणी नको मंदिरा ठिकाणी इतर नको. ठिकाणी बिंदास घाला मला जे काही करायचं आहे दोन्ही गोष्टींसाठी मोबाईल लोणावळा हा पर्यटकांचा स्थळ आहे हिल स्टेशन आहे तुम्ही कमानीच्या बाहेर आपला जो मंदिराचा परिसर आहे त्या परिसराच्या बाहेर त्या सर्व गोष्टी करा
पण कृपया करून जर तुम्ही मंदिराच्या परिसरामध्ये जर ह्या गोष्टी करत असाल तर 100% गाठ आमच्यासारख्या हिंदू धर्मरक्षकांशी आहे. ज्या दिवशी आमच्या आस्थेशी तुम्ही कोणताही व्यक्ती खिलवाड करल, तो मग हिंदू असो किंवा इतर कोणत्या जातीचा असो, त्याला आमच्याकडनं महाप्रसाद भेटला जाईल. जय श्रीराम, जय गोमाता, जय एकविरा. बोला दुबागे जुबा घेस गाणे ते पण दाखव एक कानेवाले चला आता आपल्या मोहिमेला सुरुवात झालेली आहे बघा. जोड्या जोड्या बनवल्यात ना दादा? हो दोघा जोड्यांचा बघा. अरे परिसर घाण झाले. आता थोड्याच वेळानं आपण साफ करू याला, कारण की जोड्या जोड्या बनवल्या दोघांच्या. त्या कशा सर्वांना मुलं कमी आहेत, कारण की एवढे आहेत कमी झाले. आपले आग्रिकोली एवढे आहेत, पण आईच्या सेवेसाठी कमी लोक आले. काय ना विषय. चला आता आपण साफ करू. चांगलं कमेंट करा जरा. चांगले कमेंट. एस्थेटिक सगळी हे दोघं जण त्या साईडला दोघं दोघं जण त्या साईडला बा. ते आता आठवण नाही, ते पोऱ्याचे रांग मोठी गाण आहे. सगळ्यात मोठी गाण आहे. आम्ही आज एक नंबर काम केले तुम्ही. एक नंबर म्हणजे आता आम्ही तिकडून तेवढं लांबून इथं आलो आम्ही. बघा स्वच्छता जेवढी होईल आमच्याकडून एक नंबर एक नंबर ना, जेवढी होईल आईचा आशीर्वाद चांगला लागेल उलट. हा, जेवढी होईल आमच्याकडून तेवढी सेवा करू आम्ही, कारण की तेवढी तर पोरं आली नाही. छान केलं तुम्ही. एवढे आग्रिकोली आहेत, पण मोजके झाले. आईच्या सेवेसाठी कमी जण आले. काय नाही विशेष, पण आपण काय तुम्ही एवढे जरी कमी आले तरी तुम्ही एवढं भारी केलंय. साफ एक नंबर झालं. एक नंबर झाला ना. पण आपण कडू साप, कारण की काय नाही आईचा आपण कधी पण येत राहतो, पण या आईच्या सेवेसाठी सहभाग घेतला पाहिजे सर्वांनी. सर्वांनी घेतला पाहिजे आणि सर्व आपले आगरी गोळी सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे. हा, एकत्र राहायला पाहिजे मिळून जुळून. सर्वांनी या टाइमला कमी आले, पुढच्या टाइमला जास्त या. चला आता खाली आपण सफाई करू. चला 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 जाऊ आता खाली बघू, कारण की पूर्ण डोंगराची सफाई करायला, कारण की पोरं पण कमी आहेत. काय नाही तरी आमच्या परीने होईल तेवढे आम्ही करू. आता चला आता गाभाऱ्यातून आईचे मंदिरांच्या खाली चाललो आपण. चला बघू. पेनवरून आम्ही 8 जण आलो आणि बाहेरून सुद्धा आपले धारकरी आहेत. आणि आज आपली गड संवर्धन मोहीम आहे, तर आम्ही आता सुरू केली. म्हणजे आज बऱ्यापैकी म्हणजे आपण अर्धी मोहीम केली आहे, आणि गर्दी असल्यामुळे आपल्याला काय जमत नाही. शक्य होईल तेवढं आपण करतो आमच्या परीने, पण पोरं पण कमी आहेत. ते काय नाही, तुम्ही समजून घ्या. बघा पब्लिक बघा, क्राऊड बघा. आणि आम्ही पोरं पण आपली कमी आहेत, आणि वरती पण आपण संवर्धन केलं, आणि आपल्या वरती 10 पिशवी आपल्या गोळा झालेल्या आहेत. आणि आता आपण पायऱ्या उतरत घेतल्या, आणि पायऱ्यांचं पण आपण संवर्धन करत चाललो. म्हणजे आम्ही वरती पण केला, वरतून करत आलो, पण पब्लिकचे मुलं तेवढा हे करायला भेटत नाही सहकार्य. पण करू आपण, जेवढा होईल तेवढा करू आपण. बघा साफ करत घेतलेलं आहे. पिशवी आपल्या अर्धे कुठे आहेत? आले आहेत अर्ध्या, आणि अर्ध्या घेऊन येतात आपले. हा, अर्धे घेऊन येतात. म्हणजे सर्व दोघांची जोडी केलेली आहेत, सर्वजण वाटून दिलेले आहेत, पण सर्वांच्या परीने काम करतात. पण आता खूप छान वाटते, आईच्या सेवेसाठी काम करतात. पण आपली मोजकीच पोरं आहेत, नाही करत. दादा मोजकी बरं आहे, पण गडावर जेव्हा आलो तेव्हा आम्हाला एक वाईट वाटलं की गड संवर्धन करताना आपल्याला अशी विमलची पॅकेट असे दिसत आहेत.
तर मित्रांनो, तुम्ही जर असे कुठं जर आम्हाला विमल कात्रज जर असे गवलात तर घाटमा आमचे हे आपलं तीर्थस्थान आहे आणि असे काही तुम्ही जे आम्ल पदार्थ आहेत ते सेवन करू नका. आणि जर कोणी जर भेटला तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. हा, कारवाई करण्यात आहे, कारण की ते नशा करतात. कारण की आपण दर्शनासाठी येतो, नशा करण्यासाठी नाही. काय आहे ते तुम्ही बाहेर करा, कारण मंदिर आहे आईचा. काय नशा करण्याची दुकान बोल, काय बोल. कसं वाटलं आमची कार्य बघून तुम्हाला? चांगलं वाटलं, मस्त चांगलं स्वच्छता मोहीम. स्वच्छ मस्त आहे. तुम्ही पण आम्हाला सहकार्य करा. असं करतो. चला, नुसतं तुटलेले चपली जातो, चपली तुटलेले दुकान टाकतात आम्ही लवकर. दुकाने टाकायला लागेल, कारण की बघा ना, स्वतःची चप्पल स्वतःला नेताना येत हातात इथे टाकतात. काय बोलायचं आता बघा, ते घाण, पूर्ण घाण केलेले, परिसर पूर्ण घाण केलेले. त्यांचा एक कॉन्टॅक्ट आहे का? मी काय नाही, चप्पल पण तुटलेले असेल ते पण इथे टाकतात. आपली स्वतःची चप्पल आपल्याला नेताना आहेत. काय बोलायचं आता, ते घाण करता असं छान नाही वाटत. कारण की हे देवस्थान आहे, तीर्थस्थान आहे, फिरण्याची जागा नाही. तिथे कुठे पण घाण टाकतात, असं छान नाही वाटत. बघा ही बघ बाटली. बोल. रॉयल स्टेज. ऑइल स्टेज अशी घाण असते, पण ही घाण नाही बरी. चिपची घाण समजू शकतो, लेजची घाण, अशी पेपरची घाण समजू शकतो. पण हे बघा ना, काय ही कसली घाण आहे. हे बघा, नशा घाण. काय बोलायचं आता, पूर्ण घाण भेटते, सर्व घाण भेटते. नाही पण बघा, पावसात चालू आहे कार्य. तुम्हाला वाटत असेल आम्ही व्हिडिओ साठी करतो, काहीसाठी करतो, पण बघा तुम्ही व्हिडिओ, पूर्ण पाऊस चालू आहे, पब्लिक चालू आहे, तरी बघा सर्व कार्य करतात. स्ट्रगल बघा, भर पावसात चाललेला स्ट्रगल. निवडून आला तेव्हा आमच्या पिशव्या जमा केल्यात बघा. आम्ही भर पावसात पूर्ण भिजून गेलो, पण आमचा कार्य थांबला नाही. बघा, तुम्ही समजलं असाल, पूर्ण आम्ही भिजलो. आता बघा दादा कुठे गेल्यात आपले कार्यकर्ते. बघा, वारकरी बघा. दादा काही बोलते का तू? बाई नुसती बोलायला बाईगिरी नाही बाई, काम बाई तशी करायला लागतात. तसं बोलतो तसं करतो पण. 100% बाई. नाव काय चॅनलला? सुजल पाटील. चल भाऊ. अजून अर्ध झालंय, अजून खाली बाकी आहे पायथा. ते पण 100% करून जाऊ. सुपरा झाप करू डायरेक्ट. पण आपला स्ट्रगल खूप आहे ना. सगळं जाम आहे बाई. भर आणि पावसात पाऊस पडतोय. भर पावसात सर्व भिजले, पण स्ट्रगल बघा ना. बघा स्ट्रगल खूप आहे. असं रीलला धर्म करणार लय बघलं भाई. पत्त्याने उतरणार लय कमी. रील फॉरवर्ड करून लोकांना ट्रोल करणार लय जणांना जमतं, पण काम करायला उतरायला दम लागतं भाई. वेळ करायला लागतं. नावा ठेवायला कोणला पण जमते, पण इथे येऊन काम करायला दम लागते ना. बघा, भर पावसात पूर्ण पब्लिक आहे, तरी काम चालू आहे आपला कार्य. बघा कार्य वस्तू बघा काय असतं. आपल्याला पिशव्या कमी पडायच्या बाहेर, पिशव्या कचरा जाम झालं रे. पिशव्या पाठतील जाम झालं. पूर्ण बघा किती पिशव्या इथे किती भरल्या माहिती आहे का? 1 2 3 4 5 म्हणजे 20 भरल्या. नाही हे बघा, असं सामान मध्ये पण टाकतात. काय नाही असं वाटत, पण पूर्ण पिशव्या आम्हाला कमी पडतील असं वाटते, कारण की कचरा पण तेवढाच आहे. जाम जवळजवळ 25 भरल्या असतील. 25 आमच्या वरती 10 भरलेल्या. वरती 10 भरलेल्या, आणि खाली आम्ही पूर्ण खाली आता आईच्या 5 पायरी जवळ आलो, तिथे पूर्ण आमच्या पिशव्या भरलेल्या आहेत. म्हणजे समजून जा किती कचरा आहे. तुम्हाला पण समजला असेल ना. भर पावसात करतो बघा. आणि यो पोरगा आहे ना, तुम्हाला वाटतं मोठा आहे बाई, यो फक्त 15 वर्षाचा आहे. म्हणजे 15 वर्षाची पोरं आल्या त्यांना हा, समजतं. 15 पण तुम्हाला समजत नाही. सालावा तुम्हाला बोलायला राग येईल. तुम्हाला पार्ट्या करायला जायला पाहिजे, गोवा लोणावळा फिरायला पाहिजे, पण आता कामाला यायला नको झालं हो ना. पण तुम्ही असं येता शनिवार रविवारी संडेला येतात एकविरीला ना. वस्तीला. आज शनिवार आहे, सॉरी रविवार आहे का, म्हणजे कारण नाही बोलायला कामाला रविवार, तरी पण नाटक असतो त्यांची. हा, रविवार आहे तरी आले नाही ना. असे पार्टे असे सहज येतात आईच्या दर्शनासाठी, पण आईच्या सेवेसाठी पण या. बघा, सर्वजण स्ट्रगल करतात. खाली आम्ही कचरा बिचरा वरतून खाली आणला, किती झाला ते बघा. इथे टाकले. आता नक्की इथल्या पर्सनला एक विनंती असेल का, तुम्ही इथं कधी घंटा गाडी येत असेल कचरा गोळा करायला, या गोळा करा भाई. एवढं सहकार्य आम्ही केलेलं आहे, तेवढा घेऊन खाली जा. तुमच्यावर पण एक उपकार दिला आमच्यावर, तुमचं काही मदत केल्याबद्दल तुमचा पण हातभार लागला आमच्या.
एक आमची जी योजना केली होती त्याच्यासाठी तुमचा हातभार लागेल तर नक्कीच या. एवढा जमा करा. कालचा पण करून झाले, कालचा इथं झाले. करून झाला, आता आता फायदा इथं. बाकी आहे. एवढा घेऊन जा फक्त. एवढा घेऊन जा कचरा बघा पूर्ण, कारण पोरं कमी आहे त्याच्यामुळे आम्हाला शक्य होणार नाही खाली. आणि दुसरा पण आम्हाला खाली करायचं आहे, तिकडे पण केलं आम्ही. आता आम्ही खाली जाणार. आता तुम्ही घंटा गाडी आली तर इथले ग्रामपंचायतने सहकार्य करा आणि हा कचरा उचला, जरा विनंती आहे. चला. आई भिजलोय ग पावसान ग आलो तुझे दारात. बोल पुढचा. हे पुढचा नाही आहे म्हणा. पुढचा. पुढचा अजय गायकवाड हा, नाही. पुढचा नाही येत पण पूर्ण भिजलो आम्ही बघा. पूर्ण मोबाईलचा कॅमेरा भिजलोय. सग भिजलो सग, म्हणजे वाट लागली भर पावसात. हा, भर पावसात तुमच्यासाठी कार्य करतो आम्ही. बघा ना पाऊस बघा किती, आपली पोरं बघा बघा बघा, सर्वजण आपली कार्य. तुम्ही पण सहभाग घ्या. नेक्स्ट टाइम नक्की या, कारण की या टाइमला यायला नसेल जमला तर नेक्स्ट टाइम या कार्यात सहभागी घ्या. कारण की कसं असते, आपण कधी पण येतो इथे, पण असा आईच्या सेवेसाठी सहभाग घ्या. दर्शनासाठी येऊ नका, आईच्या सेवेसाठी पण या आणि कार्य करा. आता छोटीशी मदत तुमची आम्हाला सहभाग लाभून जाईल. बघा पूर्ण आमचे मंडळी भिजून गेली. ह्यो आमच्या गावाचा छोटा बाकासूर आहे. हा बघ नाही रे, हे बाय नाही काम केले त्यांनी, काम केले. करताय का भाई? काम वय करतोय. 15 हा. वय 15 पण काम बी त्याचा करतो हा, भाई. काम पिन तसा केले भाईने. वय 15, बाईच्या पायात चप्पल पण नाही तर भाईने काम केलं. आमच्या घराने ना भाई सगळी, आमच्या घरात पैसे आम्ही जेव्हा आलो ना, आमच्या घरात सगळ्यांच्या चपली पायथ्याला असतात. बारीक पोरापासून हा, मोठा. सर्वांच्या आम्ही किती शिस्त लागले. चप्पल आम्ही पायथ्याला चपली लागतात. वरती येत नाही भाई, ज्यादा समजा पण आम्ही नाही येत घालून. म्हणजे आईची एक श्रद्धा आहे आमच्यावर. आम्ही इथे किती वेळेला आलो ना तरी आम्हाला इथे कंटाळा येत नाही, कारण की इथे आल्यावर मन प्रसन्न होतं आईला भेटल्यावर. पण असा सेवेसाठी आला ना खूप आनंद होतो. पूर्ण भिजून गेलो. चला आता खाली जाऊन भेटू, कारण मोबाईल पण भिजलेला आहे, चार्जिंग पण 13% तरी शूट कर. सध्या आमचा मोबाईल डिप्रेशन मध्ये आजच्या डिप्रेशन विचारांमध्ये. मध्ये तरी तुमच्यासाठी शूट करतो. कारण की कसं आहे माहिती आहे का, तुम्ही बोलाल काही नाही केला म्हणून तुम्हाला दाखवासाठी व्हिडिओ आहे. कारण की तुम्हाला वाटेल गेले आले व्हिडिओ काढले, पण हे बघा आमच्या असं आहे ना, मी जेव्हा ब्लॉग करतो ना भाई, असं बोलायचं ना, व्हिडिओ चालू नव्हते होत. बोलून दाखवतो ना व्हिडिओ झालेला आहे भाई नाही, मला नाही, नाही. पण व्हिडिओ चालू, पण आमचे सीन बघा ना, तुम्हाला समजला असेल आमचा सीन आता. मॅकडोल येस, खालीच्या पिशवून टाका. ये मॅकडोल कोणता ब्रँड होता तो? ब्रँड कोणता होता? मॅकडोल. मॅग्नम. आपल्याला दोघं भेटला, विमल, तंबाखू, मॅजिक मुवमेंट. सगळे ब्रँड भेटले. यो. चले बाबा चल. चलो गाई चलते. अशी मजा येते, काम करून पण आनंद भेटतो. मजा, काम करून पण मजा येते. अशी मजा गेल्या बघा पावसातले भिजल्या तरी काही मजा काम करून भिजलो तरी चालेल, पण मेहनत कमी नाही झाली पाहिजे. मेहनत कमी नाही झाली पाहिजे. काय नाही विषय. चला आता पूर्ण आपण खाली आलो, थोडाच राहिलेला आहे. पूर्ण साफ केला बघा, क्लीन केले. जास्त आम्ही दाखवला नाही, कारण की पावसाच्या बद्दल शूट पूर्ण दाखवता येत नाही, पण आम्ही पूर्ण क्लीन केले बघा. आयऱ्या बघा, तुम्ही येशाल पण 2 दिवसात परत कचरा होईल नाही का? 2 दिवसात परत ना वापर 100%. 2 दिवसात तुम्ही बघा. आता समोर दिसला बाई कोणतरी करताना, मग चालतंय करताना व्हिडिओ बघायला भेटेल तुम्हाला. समोर वन साईड 2 दिवसात व्हिडिओ भांडी भरून टाकू. 2 दिवसानंतर व्हिडिओ पडले परत कचरा होईल, तुम्हाला बघायला भेटेल. बघा आता क्लीन आहे पूर्ण. 2 दिवसानंतर तसंच होईल. घाण तर बघितले आम्ही, घाण तर साफ केली, स्वच्छ केली, वेपर बघितल्या, बाटल्या बघितल्या, पण त्याच्या व्यतिरिक्त अशी गोष्ट भेटली ना आम्हाला खूपच असं बेकार वाटते. पण आपण दर्शनासाठी येतो, कशासाठी येतो, मजा करायसाठी येतो, काहीच समजत नाही. म्हणजे ना अक्षरशः आईचे फोटो बघा, दाखव दादा, हे बघा, हे पूर्ण आईचे फोटो आहे त्याच्यात पूर्ण टाकलेले आहेत. आणि काय बोलायचं आता, काय बोलायचं दादा बोला. पण म्हणजे दर्शनासाठी येतो, पार्टी करण्यासाठी येतो का मजा करण्यासाठी येतो असं. खंडित झालेल्या ज्या फोटो असतात नाही का, मूर्ती असतात आपल्या देवी देवतांच्या, त्या पाण्यामध्ये एकटं सोडून द्यायचे असतात.
किंवा जर ते कागदाचे असतील तर ते जाळून टाकायचे असतात. का? कारण अग्नी ही आपल्या शास्त्रामध्ये पवित्र सांगितलेली आहे. आणि ह्या 2 गोष्टी करा. खूप गोष्टी आहेत ज्या आपण करत नाही, पाळत नाही, म्हणून या अशा गोष्टी होतात. अशा गोष्टी होताना तुम्हाला दिसले तर साईडला करून ठेवा, कारण की पूर्ण त्या कचऱ्याच्या ठिकाणी टाकल्या होत्या. अशा खूप बेकार वाटल्या. बाटल्या तर भेटल्या दारूच्या, पण अशा आपल्या आईचे फोटो भेटले, ते तर खूपच वाईट वाटलं. म्हणून लक्ष द्या, दर्शनासाठी येतात आईचे फोटो. मग सगळं आम्ही बघा, आता आपण तिथे पण गाड्या जातात, तिथे पण कचरा ठेवला आणि इथे पण कचरा ठेवला. आणि आता इथून कचरा आता आपण तर नेऊ नाही शकणार, पण आता ट्रस्ट उचलणार कचरा. बघा, आता आईच्या पायथ्याच्या समोर आपण कचरा ठेवलेला आहे आणि तुम्ही समजून जा किती कचरा झाला असेल, पण आम्ही पूर्ण केला. आमच्या याच्यात झाला तेवढा आम्ही सहकार्याने केला. पण आता नेक्स्ट टाइम तुम्ही पण या कार्याला तुमचा पण सहभाग लाभला पाहिजे, कारण की आई आपली सर्वांची आहे. म्हणून सर्वांनी या कार्याला सहभाग द्या. कारण की बघा, आम्ही पूर्ण संडे इथे घालवला, सुट्टीचा वार. कारण की आपण कधी येतो, पण या सेवेसाठी यायला ना हे लागतो. आईचे मनाची भक्ती लागते. बघा ना, आता कचरा केलेला ना, आम्ही पूर्ण भिजलेले, आमची टीम पूर्ण भिजून गेली. काय विशेष नाही. आता आम्ही ट्रस्टची बोलून घेऊ इथल्या आणि कचरा त्यांना सांगू उचलायला, कारण की आपण तर इथे राहत नाही, आपण लांब राहतो, आपण उचलू शकत नाही. म्हणून त्याचे बाई आता इथे लोणावळा ट्रस्ट असेल त्याच्याशी बोलून घेऊ आपण आणि हा कचरा उचला लावू. आणि तिकडे पण कचरा ठेवलेला आहे, एवढाच नाही कचरा तिकडे पण ठेवलेला. आणि कचरा असा भेटला ना, बाटली भेटल्या, पेपर भेटले, पण त्यात जाऊ द्यात. पण अशी एक गोष्ट भेटली ना, अशी मनाला भावून गेली, म्हणजे आईचे फोटो भेटले. आपण दर्शनासाठी येतो, तिचेसाठी येतो आणि तिचे फोटो कचऱ्यात टाकतो. हे तुम्हाला कितपत योग्य वाटते हे सांगा आणि सहकार्य करा. बघा, कारण की फोटो बघितल्यावर ना अशा इच्छा नाही होत, कारण कचऱ्यात आईचे फोटो ना आपण दर्शनाला जातो. हे काय दर्शन कशाचं, काय नाही विषय. पुढच्या टाइमला, नेक्स्ट टाइमला लक्ष द्या आणि जबाबदारीने करा. कारण की कचऱ्यात हे दुसरा कचरा चाललेला, पण आईचे फोटो कचऱ्यात योग्य नाही वाटत. चला आपण जाऊ आता खाली, बघू पुढची सेवा दाखवू तुम्हाला. चला, आमच्याकडून काही चूक झाली असेल तर आम्हाला समजून घ्या, माफ करा. कारण की कसं आहे, आमच्या ज्यात झाला तेवढा आम्ही केला. भेटला. हा, हे बघा, हा फोटो भेटला, आम्ही जोडला घेतला हा फोटो, कारण की छोटासा होता, आम्ही घेतला. ते पूर्ण हे केलेले होते फोटो, म्हणून घेतले ना आम्ही. काय विषय नाही. चला आता जाऊ, आता तिकडेच भेटू. आमचा मस्त कार्य झाला आणि जे आम्हाला गोष्टी सामान्यत नाही, म्हणजे दारूची बॉटल असेल, अन्य प्रकार सापडले, पण त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला गोष्ट सापडली ना, म्हणजे आपलेच आईचे फोटो. आपण दर्शनासाठी येतो ना, असे फोटो सापडतात. काय वाटते दादा असं? तर मला एकच बोलायचं आहे की तो कोणत्याही समाजाचा व्यक्ती असेल तर तिथं चुकतोय. ही जागा आपली एकविरायची पवित्र जागा आहे, ती पवित्र आपण जपलं पाहिजे. हा संदेश आहे, ही जागा दारूमुक्त झाली पाहिजे, नशामुक्त झाली पाहिजे, हाच माझा संदेश आहे. आणि याच्यासाठीच आम्ही इथं स्वच्छता मोहीम करून आज आता घरी परततोय आम्ही. ओके, चला आता तुम्ही व्हिडिओ बघा, आता मस्त कार्य केला आणि नेक्स्ट टाइम तुम्ही पण आम्हाला सहभाग करा आणि कार्याचा लाभ. आता तिथून जस्ट कुठे पोहोचलो आपण, लोणावळा स्टेशनला ना. आता ट्रेन कितीला आहे माहिती आहे का? आम्ही पोचलो म्हणजे 10-15 मिनिट झाला, ब्लॉग आता चालू केला. ट्रेन आपल्याला 4:30ला आहे ना, आपण पोचलो कितीला? 2:30 वाजता. समजा आता ट्रेनला असं ओरं होतात. काय ट्रेनला यायची इच्छा होत नाही, पण का अर्जंटमध्ये प्लॅनिंग झाली, त्याची मला ट्रेनच यायला लागला, गाडी नव्हती. चला आता स्टेशनला पोचलो आणि ब्लॉग खूपच मजा येणार आहे, तुम्ही पूर्ण बघा. कारण की त्याचा संदेश दिलेला आहे आपल्या आईच्या गडावरचा. काय कशी परिस्थिती चालू आहे, काय बाटल्या, काय तिथे हे करतात, घाण करतात, बाटल्या ड्रग्सच्या सर्व दाखवलेल्या आहेत. आणि त्यात म्हणजे बोलायचं म्हणजे बाटल्या ते जाऊ द्यात, तो विषय झालाच. पण सर्वात मोठा गोष्ट विषय म्हणजे आपण आईचे चरणाशी जातो, तिच्यासाठी जातो, भेटीसाठी जातो, दर्शनासाठी जातो, पण तिचेच फोटो कुठे टाकलेले, गाणीत टाकलेले. असे कितपत योग्य आहे असं त्यात बोलायचं आहे म्हणा. सुधरा जरा, कचरा करू नका. आणि आईचे फोटो कचऱ्यात टाकलेले, त्याचे बाई जरा बघा, लक्ष द्या. आणि आपण दर्शनासाठी जातो, आई सर्वांची आहे, काही एकाचीच नाही. त्याची मुला सर्वांनी कार्याला या. आता नेक्स्ट टाइम जास्त उपस्थिती दाखवा, कारण की या टाइमला किती होते माहिती आहे का? आम्ही 25 जण होतो, 20-25 जण. त्याची मुला केला आम्ही साफ, पण तेवढा नाही, पूर्ण नाही आम्हाला साफ करणार, पण आम्ही केला.
आमचे होईल तेवढा केला. तुम्हाला बघायला भेटेलच ब्लॉग. आता चला आता इथून घरी जाऊ. बघू किती टाइम होता. आता 4 वाजेपर्यंत वेटिंग करायला लागेल. चला पुढे आता कंटिन्यू राहा.